अरे सूर्य डोक्यावर आलाय आणि या तिघांना बघा कसे घोड्यांसारखे झोपून राहिलेत. सुरेश, महेश, जयेश, उठा बरं. आई थोडा वेळ अजून झोपू दे ना. आत्ताच तर कुठे झोप लागली होती. अरे पण किती वाजलेत बघा जरा. नाश्ता करून घ्या. आई अगं एवढं गरम होत होतं रात्री, त्यात लाईटही नव्हते. रात्रभर झोपलोच नाही. आता तरी झोपू दे. अच्छा ठीक आहे मग. जो उशिरा उठेल त्याला आलू पराठा मिळणार नाही. हे ऐकताच तिघे भाऊ झटकन उठले आणि बाथरूमच्या दिशेने पळाले. ते बघून सुलक्षणा हसू लागली. सुलक्षणा आपला नवरा महेंद्र सिंग बरोबर शहरात राहत होती. त्यांना 3 मुलं होती. मोठा सुरेश, मधला महेश आणि सगळ्यात लहान जयेश. तिन्ही भावांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. सगळ्यात मोठा भाऊ सुरेश एका दुकानात काम करत होता आणि त्याचे दोन्ही छोटे भाऊ महेश आणि जयेश आता कॉलेजमध्ये शिकत होते. मग थोड्या वेळानंतर, आई माझे सॉक्स कुठे आहेत? आई मला पण माझं पेन नाही मिळते. अरे देवा, यांचं बोलणं तर ऐका. एका खोलीचं तर घर आहे हे आणि त्याच्यातही ह्यांच्या वस्तू हरवतायत. अरे निदान असं तरी बोला जे आम्हाला खरं वाटेल. सुलक्षणाचं म्हणणं खरं होतं. तिचा नवरा महेंद्र सिंग चहा भजीची गाडी लावायचा. परिवार मोठा होता त्यामुळे मोठ्या मुश्किलीने सगळा खर्च भागायचा. पण आता सुलक्षणाला असं वाटत होतं की तिच्या 3ही मुलांना नोकरी लागेल आणि ते घरातली आर्थिक परिस्थिती सुधारतील. पण नशिबात तर दुसरंच काहीतरी होतं. एक दिवस महेंद्र सिंग पळत पळत घरी आला आणि मग, अगं सुलक्षणा, एक अडचण झाली. काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? अगं गावातला आपला हरी आहे ना, त्याची तब्येत बिघडलीये. हरिया महेंद्रचा लहानपणीचा दोस्त होता आणि तो त्याच गावात राहायचा जिथे आधी महेंद्र राहत होता. हरियाला भेटण्यासाठी महेंद्र आणि सुलक्षणा त्याच्या गावी गेले. हरिया त्यांना बघून खूप रडू लागला. महेंद्र, आता मी नाही वाचू शकणार. तू माझ्यावर एक उपकार कर रे मित्रा. अरे तू असं का बोलतोयस? काही नाही होणार तुला. नाही, डॉक्टरांनी सगळं सांगितलंय रे मित्रा. माझ्या 3ही मुली माझ्याशिवाय अनाथ होऊन जातील. जर तुला पटणार असेल तर तुझ्या 3 मुलांबरोबर त्यांचं लग्न लावून दे आणि तू त्यांना इथून घेऊन जा. कारण मला नाही वाटत की त्यांनी मला असं मरताना इथे बघावं. मित्राचं बोलणं ऐकून महेंद्र आता विचारात पडला. त्याला काहीच सुचलं नाही. आणि मग या सगळ्या गोंधळात सुरेश, महेश आणि जयेशचं लग्न हरियाच्या 3 मुलींशी, सरिता, महिमा आणि ज्योतिषी होतं. 3ही बहिणी खूपच संस्कारी होत्या. आणि मग लग्नानंतर, काय झालं सुलक्षणा? काळजीत दिसतीयस. काळजीत असणारच ना. तुम्ही तुमच्या मित्राला दिलेलं वचन तर पाळलं, पण आपल्याला तेवढा वेळ तर मिळाला पाहिजे होता ना की या तिघांची काहीतरी सोय करता आली असती. आता एकच खोली आणि 3 सुना आहेत घरात. सांगा बरं आता ते कुठे राहणार, कशा झोपणार? आणि आज तर त्यांच्या लग्नाची पहिली रात्र आहे. सांगा बरं आता त्या 3घी जणी आपला संसार कसा सुरू करतील? तिकडे या 3ही सुनांना सुद्धा हाच प्रश्न सतावत होता की या 3घी जणी कुठे झोपणार आणि आपल्या नवऱ्यांबरोबर एकांतात वेळ कसा घालवतील. सुलक्षणा आणि महेंद्रलाही काहीच सुचत नव्हतं. आई, बाबांना काही दोष देऊ नकोस. त्यांची मजबुरी होती. माझ्याकडे एक आयडिया आहे. आम्ही 3 भाऊ इथं बाबांबरोबर बाहेर झोपू आणि तू या 3घींबरोबर आतमध्ये झोप. बरं ठीक आहे. आजची रात्र तर काढता येईल. पण त्या काही पाहुण्या नाहीयेत की उद्या लगेच निघून जातील. त्या या घरच्या सुना आहेत आणि त्यांचा पूर्ण हक्क आहे की लग्नानंतर त्यांना आपल्या नवऱ्याबरोबर राहायलाच हवंय. सुलक्षणाचं म्हणणं 100% खरं होतं. पण प्रश्न होता की या 3ही जोड्या आपली पहिली रात्र साजरी करणार कशी, जिथे या 3ही मुली आणि त्याचे 2 भाऊ विचारात पडलेले होते. महेश, जयेश, एक काम करा. या खोलीत पडदा टाकून याचे 3 भाग करा. ठीक आहे दादा? महेश आणि जयेशने तसंच केलं आणि आता खोलीचे 3 भाग झाले होते. तुम्ही 3घी बहिणी आता आराम करा आणि तुम्ही काही काळजी करू नका. सुरेशचं म्हणणं ऐकून 3घी जणी आपापल्या नवऱ्यांजवळ येऊन झोपल्या. पण कोणालाच झोप येत नव्हती. कारण 3ही भाऊ आणि 3ही बहिणींच्या मनात पहिल्या रात्रीची स्वप्न होती. बराच वेळ 3ही जोडपे आपली कूस बदलत राहिले. पण मग अचानक सगळ्यात लहान भाऊ जयेश उठून म्हणाला, अरे महेश भैया, एक चूक झाली. काय झालं जयेश? अरे आपल्या घरची एक परंपरा आहे हे तर आपण विसरूनच गेलो की जेव्हाही आपल्या घरी नवीन सून येईल तेव्हा तिला चंद्र दाखवला जातो आणि तेही कमीत कमी 1 तास. हो ना? बरोबर बोललो ना मी? अरे हो, हे कसं काय विसरलो रे मी. महेश आणि महिमा,
चला लवकर टेरेसवर जाऊया. चंद्राला बघण्याची परंपरा आपल्याला करायलाच लागेल. हो, आणि कमीत कमी 1 तास. त्याच्या आधी खाली येऊ नका. त्याचं बोलणं ऐकून सुरेश आणि महेश हसू लागले. जयेश मस्तीखोर होता, पण तसाच समजूतदारही होता. त्यांनी अशी तरकीब शोधून काढली होती की हे तीनही जोडपे आपल्याच घरात लग्नाची पहिली रात्र साजरी करू शकतील. आणि मग टेरेसवर गेल्यानंतर अहो, ज्योती आणि जयेश तर आलेच नाहीत चंद्र बघायला. अगं वेडे, आधी आपण तर बघू, मग त्यांची बारी येईल आणि मग आपली पण. त्यानंतर सुरेशने सरिताला सगळं काही समजावून सांगितलं आणि तिलाही हे सगळं समजलं. मग तीनही भावांनी जीव तोडून काम करायला सुरुवात केली आणि मग काही महिन्यातच असं घर घेतलं ज्याच्यात 4 खोल्या होत्या. अरे पोरांनो, हे घर तर केवढं मोठं आहे, पण 4 खोल्यांची काय गरज होती? आई, तू आणि बाबा नेहमी हॉलमध्ये झोपत राहिलात. 4थी खोली तुमच्यासाठी आहे. आता तू म्हणत असशील तर आपण सगळेजण चंद्र बघायला वर जाऊयात. चल, आगाऊ कुठला. जयेशचं बोलणं ऐकून कुटुंबातले सगळेजणच हसू लागले, कारण त्यांचा सगळा त्रासच दूर झाला होता आणि हे करणारा चंद्र नेहमीप्रमाणे आकाशात चमकत होता. अरे देवा, कसली गरमी होतीये आणि एकाच खोलीत हे सगळे किड्यांसारखे कसे पडून राहिलेत. अगं सुनबाई, काय झालं? तू अजून झोपली नाहीस का? आणि हे काय तू किड्यांबद्दल बोलत होतीस? ते काही नाही आई, जरा मुंग्या होत्या इथे म्हणून बोलत होते. तुम्ही झोपा आई आता. तेव्हाच प्रीतीची नणंद जागी होते आणि तिला म्हणते, वहिनी, मी तुझ्याजवळ येऊन झोपू का? मला ना आज तुझ्याजवळच झोपायची इच्छा झालीये. प्लीज वहिनी. हो हो बाळा, जा की. ती तुझी वहिनी आहे, ही काय विचारायची गोष्ट झाली? जा बाळा जा. हो ठीक आहे नेहा, तू ये इकडे. नेहा जाऊन आपल्या वहिनीच्या शेजारी झोपते आणि जोर जोरात घोरायला लागते आणि तिकडे तिची सासू सुद्धा जोर जोरात घोरायला लागते. ओहो, काय प्रॉब्लेम आहे हा. या घरात मला म्हणायचं, या खोलीत तर शांतपणे झोपूही शकत नाही. प्रायव्हसी नावाची तर काही गोष्टच नाहीये इथे. जिथे सासू सुनेची एकच खोली होती. प्रीती सगळ्यांबरोबर एकाच खोलीत झोपायची. सकाळी लवकर उठून प्रीती सगळं घरातलं काम आवरून जशी आराम करायला बसायची, तर तिची सासू उमा घाण पाय घेऊन सगळ्या घरभर फिरत राहायची. अहो अहो आई, मी आत्ताच सगळं झाडून पुसून घेतलंय आणि तुम्ही परत सगळं घाण केलं. अगं सुनबाई, ते काय आहे ना, वयामानानुसार मला आता दिसत नाही. मी माझा चष्मा किती वेळापासून शोधतीये, पण मला तो सापडतच नाहीये. मी इथेच ठेवला होता. हे बघ, इथे सापडला मला. मी पण ना 1 नंबरची विसराळू आहे. बरं ऐक, मी ना शेजारी कीर्तनाला चाललीये, त्यामुळं दुपारचं जेवण बनवून तयार ठेव, समजलं? सगळ्या घरात पसारा घालून उमा आरामात कीर्तनाला निघून जाते. पण खोलीतला पसारा बघून प्रीतीला खूप राग येतो. ओहो, ही शूर्पणखा माझं सगळं घर बिघडवून निघून गेली. आज तर येऊच दे त्यांना. आता मी आणि माझी सासू एका खोलीत अजिबात राहू शकणार नाही. प्रीती त्या एका खोलीत आपली सासू आणि नंडेबरोबर राहून वैतागली होती. आता तिने ठरवलं होतं, ती अमित बरोबर एक घर भाड्याने घेऊन राहील. एक खोलीचं सासर असल्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच त्रास होत होता. मग संध्याकाळी अमित मजुरीचं काम करून घरी येतो, तेव्हा त्याच्या एकट्याबरोबर बोलण्यासाठी प्रीती खूप प्रयत्न करत होती, पण तिला संधीच मिळाली नाही. हाय माझं बाळ, आजकाल किती अशक्त झालायस रे. सगळा दिवस मेहनत करत असतोस. हे घे बाळा, 2 पोळ्या अजून खा. नाही आई, मला अजून भूक नाहीये. मला पाणी दे. हो हो, मी आत्ता तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. उमा पाणी घ्यायला जाते आणि हीच संधी बघून प्रीती अमित बरोबर बोलायचा प्रयत्न करते. अहो ऐका ना, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. ते मी हे म्हणत होते की, हे घे बाळा पाणी. हा सुनबाई, काय म्हणत होती तू? ते मी अगं काय ते मी करत बसलीयेस? खडूस म्हातारे, 5 मिनिटासाठी तरी आम्हाला बोलायची संधी दे, मग मी बोलू शकेन ना. गम सारखी नुसती चिटकून राहते आपल्या मुलाला. हा बोल ना प्रीती. बिचारी प्रीती अमितशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण एकच खोली असल्या कारणाने तिला संधीच मिळत नव्हती. असेच काही दिवस जातात. शेजारची कमला काकी लाडू घेऊन त्यांच्या घरी येते. हे घे उमा,
लाडू खा. माझ्या घरी खुशखबरी येणार आहे. माझी सुनबाई पोटुशी आहे. अच्छा, खूप खूप अभिनंदन. लाडू देऊन कमला काकी तिथून निघून जाते. मग उमा आपल्या सुनेला, माझ्या पोरानंतर ज्यांची लग्न झाली त्यांनाही नातवंड आली आहेत. माहित नाही मीच मेली माझ्या नातवंडांचं तोंड कधी बघेल ते. हे बघ प्रीती, मला लवकरात लवकर ही गोड बातमी दे. आम्हाला दोघांना जेव्हा तुम्ही एकटं सोडाल तेव्हाच आम्ही तुम्हाला ही खुशखबरी देऊ शकू ना. या एकाच खोलीत सासर, हे असं कसं काय होऊ शकतं? मी तर यांच्याशी साधं एकटी बोलू सुद्धा शकत नाही. मग मुलाचा विचार कशी करू शकते? का ग सुनबाई, आधीच्या जमान्यातही सगळे एकत्रच एका खोलीत राहायचे की. तेव्हा पण तर लोकांची मुलं व्हायची ना. ही सगळी नाटकं तू मला सांगू नकोस आणि लवकर मला खुशखबरी दे. एवढं बोलून उमा तिथून निघून जाते. प्रीतीला सासूच्या बोलण्यावर खूप राग येतो, पण ती काहीच करू शकत नव्हती. मग एक दिवस अमित नेहाला घेऊन आपल्या आत्याच्या घरी एका लग्नासाठी जातो. त्या दिवशी घरात फक्त सासू सुनाच होत्या. तेव्हाच प्रीतीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती अर्ध्या रात्री उठून बसते. आपले केस पुढच्या बाजूला घेऊन ती सासूच्या पायाशी बसते आणि जोर जोरात हसू लागते. तिच्या हसण्याने उमा उठून बसते आणि ती खूप घाबरते. सुनबाई, तू अशी का बसलीयेस? तू खूप छळलंयस ना माझी नात प्रीतीला. तू तिला एकटीला राहू देत नाहीस ना. मी हिची आजी आहे आणि तिला असं त्रासलेलं बघून मला राहावलं गेलं नाही, म्हणून मला इथे धरती लोकावर यावं लागलं. मला माफ करा. आमची परिस्थिती आता तशी नाहीये की मी तिला वेगळी खोली देऊ शकीन, पण माझा मुलगा दिवस रात्र मेहनत करतोय. माझ्या सुनबाईला सोडा. नाही, जोपर्यंत तुम्ही ही खोली सोडत नाही तोपर्यंत मी तिला सोडून जाणार नाही. आता जोपर्यंत तुझा मुलगा परत येत नाही तू या घराच्या बाहेरच झोपशील. मी 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 आत्ता जाऊन बाहेर झोपते. मी बाहेर अंगणातच झोपते. उमा बाहेर अंगणात झोपायला जाते. हे बघून प्रीती खूप खुश होते. त्या दिवशी रात्री उमा बाहेरच झोपते. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा उमा झोपते तेव्हा बाहेर पाऊस पडायला लागतो. तिला खूप थंडी वाजत असते, पण ती भीतीपोटी आत जात नव्हती आणि ती पावसात तशीच कुडकुडत बसते. पावसात भिजल्यामुळे तिची तब्येतही खराब होते आणि ती बेशुद्ध पडते. सकाळी जेव्हा प्रीती उठते तेव्हा तिला दिसतं की तिची सासू बेशुद्ध झालीये. मग प्रीती त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. पावसात भिजल्यामुळे यांची तब्येत खूपच खराब झालीये. मी काही औषधं लिहून देतो, ती तुम्ही त्यांना द्या. प्रीती त्यांना घेऊन घरी येते. तिकडे अमित आणि नेहा पण लग्नाहून परत येतात. प्रीतीला आपल्या या वागण्याचा खूप पश्चाताप होतो आणि ती सगळ्यांकडे आपल्या चुकीची माफी मागते. त्याच वेळी अमित आणि उमालाही याची जाणीव होती. एकाच खोलीत सगळे राहिल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. मग अमित थोडे पैसे जमा करून एक खोली अजून बांधतो. आता सासू आणि नेहा एका खोलीत तर अमित आणि प्रीती दुसऱ्या खोलीत आनंदाने राहत होते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.